तर एलपीजी गॅसचा तुटवड्यामुळे ऑक्सिजन इंडस्ट्री गॅसवरही परिणाम झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 70 ते 80% उद्योगांना एलपीजी गॅस सोबत ऑक्सिजन सिलेंडरही लागतात। एलपीजी गॅस उपलब्ध झाला नाही तर उद्योगधंद्यांना ऑक्सिजन सिलेंडरचा काहीच उपयोग होत नाही आणि त्यामुळे ऑक्सिजन इंडस्ट्री ही एलपीजी गॅस उपलब्ध झाला नाही तर हादरणार आहे। काय नेमकी या संदर्भातली परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना लागणारा एलपीजी गॅस बंद करण्यात आलेला आहे। पण आपण दुसरीकडे पाहतो की या एलपीजी गॅस न मिळाल्याने उद्योगधंदे पूर्णतः बंद होतील की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना दिसते। कारण आपण पाहतो की माझ्या पाठीमागे जे ऑक्सिजन टाके आहेत त्यासुद्धा आपण पाहतो की यापुढे कोण घेतील की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे। याचं कारण असं आहे की एलपीजी जर व्यवस्थित पोहोचला तर त्या ऑक्सिजनचा उपयोग उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी गरगटे एजन्सीचे राहुल गरगटे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। ऑक्सिजन हा आम्ही ज्यावेळी उद्योगाला पुरवतो त्यावेळी हा एक पॅरलल माध्यम, एनर्जी गॅस हा एलपीजी आणि ऑक्सिजन त्याला कटिंग करण्यासाठी मदत करतो। एलपीजी नसल्यामुळं ऑक्सिजनचा नुसत्या ऑक्सिजनवर इंडस्ट्री चालू झात नाही। हा एक भाग झाला जिथं स्टील फाउंड्री आहेत, फॅब्रिकेशन वर्कशॉप्स आहेत किंवा छोटे छोटे गॅस वेल्डिंगचे उद्योग आहेत जिथं एलपीजी हा वापरल्यानंतरच ऑक्सिजन वापरता येतो। ही इंडस्ट्री टोटली जर का एलपीजी मिळालं नाही तर टोटली ठप्प होऊ शकते, कारण ह्याला पर्याय गॅस असतात पण त्याची अवेलेबिलिटी नसते किंवा तो वापरात नसतो किंवा तो जास्त दरात असतो, त्यामुळं त्याचा वापर कमर्शियल यूज नसतोच आणि अचानक त्याचा काही सप्लाय होऊ शकत नाही। त्याच्यानंतर एलपीजी कसं आहे की हा गॅस ऑक्सिजन रिलेटेड इंडस्ट्री झाली, परंतु एलपीजी हा बाकीच्या स्वरूपात जसं हीट ट्रीटमेंट फर्नेसेस आहेत, वाळू गरम करण्यासाठी आहेत, फाउंड्रीमध्ये मोल्ड गरम करण्यासाठी आहेत किंवा बरेच प्रोसेसेस आहेत जिथं गरम करायला प्रोसेस जी असते ह्या प्रोसेसेस सगळ्या बंद झाल्या की शेवटी मेन उद्योगच चालल्यानंतर त्याच्या ॲन्सिलरीज किंवा त्याला डिपेंडंट उद्योग पण हे बंद होणार। आता उद्योग बंद झाल्यावर मग ऑब्व्हियसली लेबर लोक आले, त्याच्यावर डिपेंडंट सगळंच विस्कळीत होतं। ज्या ठिकाणी एलपीजी जातो त्याच ठिकाणी ऑक्सिजनच्या टाक्यासुद्धा पोहोचतात आणि ते एकमेकाला सपोर्टिव्ह आहेत। म्हणजे एकूणच आपण पाहतो की एलपीजी न मिळाल्यामुळं उद्योगधंद्यावर कशा प्रकारचा परिणाम झालेला आहे हे दिसून येत आहे। कॅमेरामन मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।